APJ अब्दुल कलाम विज्ञान सामान्य ज्ञान बालवैज्ञानिक ऑनलाईन प्रश्नमंजुषा 16 सप्टेंबर ओझोन दिनापासून सुरू झालेली असून यातील भाग दुसरा प्रश्न 11वा आपण पाहत आहोत. पहिल्या रशियन अंतराळवीराचे नाव काय? त्याचं उत्तर होतं युरी गागारिन. युरी गागारिन हा रशियन अंतराळवीर होता. 4 पर्याय दिलेले होते, त्यातलं उत्तर तुम्ही शोधलंच असेल. युरीचा जन्म सोव्हिएत संघाच्या ग्रामीण भागातील एका गरीब कुटुंबात झाला. घरच्या परिस्थितीमुळे लहान वयाच्यातच धातूच्या ओतकामाच्या कारखान्यात फाउंड्रीमन म्हणून तो कामाला लागला. अविश्रांत कष्ट, मेहनत आणि तीव्र बुद्धिमत्ता यामुळे तो उत्तम कारागीर झाला. अविश्रांत कष्ट आणि तीव्र बुद्धिमत्ता असल्याने त्याचे नाव देखील झाले. त्याला विमानाच्या कारखान्यात नोकरीची संधी मिळाली. यातही त्याने मेहनत घेऊन नाव कमावल्याने त्याला विमान दलात घेण्यात आले. हळूहळू युरीला अंतराळवीर होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. एप्रिल 12, इसवी सन 1961 रोजी युरी गागारिन अंतराळात जाणारा सर्वप्रथम माणूस ठरला. हीच ती तारीख होती, 12 एप्रिल 1961 रोजी. पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरीने 89 तास आणि 34 मिनिटे भ्रमण केले. या पराक्रमाबद्दल त्याला अनेक देशांचे पुरस्कार मिळाले. त्यात ऑनर ऑफ लेनिन हा सोव्हिएत संघाचा सर्वात मोठा पुरस्कारही त्याला देण्यात आला. वयाच्या 34व्या वर्षी एका विमान अपघातात युरी गागारिनचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुढचा 12वा प्रश्न, पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? 4 पर्याय दिलेले होते, त्याचं उत्तर आहे 0°C हा पाण्याचा गोठणबिंदू आहे. म्हणजेच या गोठणबिंदूला पाण्याचे बर्फ होते किंवा तो घट्ट होतो. पुढचा जो प्रश्न होता तो 13वा प्रश्न आहे, तापमापीमध्ये कोणता द्रव धातू वापरला जातो? असा एक धातू आहे जो सामान्य तापमानाला द्रवस्थितीत असतो आणि त्याचं नाव आहे पारा. पारा हाच द्रव धातू आहे जो तापमापीमध्ये वापरला जातो. 14वा प्रश्न, भारताची घटना, संविधान यांच्या लेखनामध्ये सिंहाचा वाटा आहे? त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताची घटना लेखनामध्ये सिंहाचा वाटा आहे. पुढचा 15वा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? 4 पर्याय दिलेले होते, याचं उत्तर आहे 5 जून. जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून या दिनांक किंवा या तारखेला साजरा केला जातो. प्रश्न 16वा, जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो? त्याला 4 पर्याय दिलेले होते आणि जागतिक ओझोन दिन हा 16 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. सप्टेंबर महिन्यातील 16 तारखेला आंतरराष्ट्रीय ओझोन या थराचा संरक्षण होण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. ओझोन थर मानवाचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करतो. 17वा प्रश्न आहे, भारताचे संविधान कधी लागू झाले? भारताचे संविधान कधी लागू झाले? 4 पर्याय दिलेले होते. उत्तर आहे भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. हा प्रजासत्ताक दिन होता. या दिवशी 26 जानेवारी 1950ला भारताचे संविधान लागू झाले. पुढचा 18वा प्रश्न, ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तुमच्या समोर जे चित्र दिसत आहे ते मेजर ध्यानचंद यांचं आहे. त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हणतात आणि ध्यानचंद ट्रॉफी ही हॉकीच्या खेळासाठी दिली जाते. हॉकीमध्ये उत्तम खेळ करणाऱ्या संघाला हे बक्षीस देण्यात येते. हॉकी खेळताना एकदा का बॉल त्यांच्या हॉकीजवळ आला की तो चुंबकासारखा चिटकून बसत असे. त्यामुळे त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे 19वा, खालीलपैकी कोणत्या पदार्थापासून पिष्टमय पदार्थ सर्वाधिक मिळतात? मटकी, तूर, ज्वारी की मूग? याचं उत्तर आहे ज्वारी. ज्वारी हा कार्बोहायड्रेट देणारा वरील पर्यायांपैकी एक उत्तम पर्याय आहे.
कार्बोदके किंवा कार्बोहायड्रेट्स हे आपल्या शरीराला लागणारी तात्कालिक ऊर्जा पुरवतात, ज्यामुळे आपल्या समोर असणारे जे काही कार्य आहे ते लवकर करण्यास आपल्याला लागणारी तात्कालिक ऊर्जा उपयोगी पडते. या भागातील 20वा आणि शेवटचा प्रश्न आपण पाहत आहोत. त्याचे उत्तर: सर्वात जास्त प्रथिने कोणत्या पदार्थामधून मिळतात? 4 पर्याय दिलेले होते, त्यापैकी कुठल्या पदार्थामधून सर्वात जास्त प्रथिने मिळतात? त्याचं उत्तर आहे मटकी या कडधान्यापासून प्रथिने मिळतात. लहान मुलांची व माणसाची शारीरिक वाढ होण्यासाठी यासारखी कडधान्य ही आहारामध्ये अवश्य असावीत, कारण कडधान्य ही आपल्या शरीराच्या बांधणीतील महत्त्वाचा घटक आहेत. त्यांना बिल्डिंग ब्लॉक्स असे म्हटले जाते. आपल्या या ऑनलाईन प्रश्नमंजुषेच्या भागामध्ये आपण 10 प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिली. या उपक्रमाद्वारे आपण विद्यार्थ्यांना दररोज एक प्रश्न देऊन त्या विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा जागृत होऊन त्यांच्या चिकित्सक वृत्तीला खतपाणी घालण्यासाठी आपण हा उपक्रम सुरू केला आहे. प्रश्नांचे उत्तरं शोधण्यासाठी त्यांनी आपल्या शिक्षकांची मदत घ्यावी, आपल्या मित्रांशी चर्चा करावी, त्याचबरोबर मोबाईलचा चांगल्या तऱ्हेने उपयोग करून विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे शोधावीत. APJ अब्दुल कलाम विज्ञान सामान्य ज्ञान बालवैज्ञानिक ऑनलाईन प्रश्नमंजुषा या निमित्ताने विद्यार्थ्यांनी हा भाग बघितला. त्यांनी पुढचा भागही अवश्य बघावा. या भागांची प्लेलिस्ट त्यांना त्यावर मिळेल आणि महिन्याच्या शेवटी संपूर्ण प्रश्नांची PDF ही ग्रुपवर देण्यात येईल. आता थांबतोय. गुड डे. बाय.